माझं तर दुखणं बंद झालं, पण माझं घरचं, माझा जो फॅमिली मेंबर आहे, माझं कुटुंब आहे, माझं बाई, दवाखाना चालूच राहायचं रोजचं. एखादा दिवस चांगला गेला तर गेला, नाही तर काही नाही. पोरे शाळेत होते तर शाळेतून फोन यायचं, तुमच्या पोरांना असं आहे, असं बिमारी आहे, त्यांना नंदुरबारमध्ये सिव्हिलमध्ये ॲडमिट केलं. मग धावतच फिरायचं, सुख नावाचं चैन नव्हतं. पण जेव्हा संत रामपालजी महाराजांची गुरु केलं आणि नामदीक्षा घेतलं, तेव्हापासून मला एवढं सुख आहे का आजपर्यंत मी दवाखान्यात गेलो नाही. रात्री येत होतं तर अचानक रात्री 8:15 ते 8:30च्या दरम्यान त्या जंगलामध्ये हायवेला असं फेकलं गेलं. कारण की एवढी स्पीडमध्ये होतो की 90 ते 100च्या स्पीडने मोटरसायकल घेऊन येत होतो. परमात्माचं जे सतसाहेब आहे ते सतसाहेब सांगितलं फेकलं गेलं. माझी गाडी बी सुरक्षित आणि मी पण सुरक्षित.